नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरत वाक्य या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे भरत वाक्य। भरत वाक्य या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या सेशन मध्ये आपण भरत वाक्य या पद्य रचनेतील उर्वरित चरणांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील कृती अर्थात स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आपण आता प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकाकडे वळूया। पंडित कवी मोरोपंत यांच्या केकावली या रचनेतून घेतलेली भरत वाक्य ही पद्य रचना आहे। माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे, तसेच सुवचनाच्या विचारांनी वागावे। खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्ती मार्गाचाच अवलंब करावा असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केला आहे। चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात की मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करीशी तू जगत्रे निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी। या आधी पण आपण रचनेमध्ये पाहिलं की मोरोपंत ईश्वराला प्रार्थना करताना म्हणतात की माझ्या चित्तामध्ये सदा तुझे नामस्मरण असू दे। मुखी हरी, मुख म्हणजे काय? मुखात आपल्या तोंडात आपल्या मुखामध्ये नेहमी हरी, हरी म्हणजे ईश्वर, ईश्वराचे नाम असू दे। वसो तुझी कुशल धाम नामावली, वसो म्हणजेच काय की नित्य असणे, राहू देणे किंवा मग वस्ती करणे। तुझी म्हणजे कोणाची? ते ईश्वराची। ईश्वराला सांगते की तुझी नामावली, नामावली म्हणजे नामस्मरण। धाम, धाम म्हणजे घर, राहण, आपण जिथे राहतो की नाही त्याला आपण घर म्हणजेच धाम असे म्हणतो। मग आता इथे धाम कवीने काय सांगितलेलं की कोणतं धाम? तर आपलं हे शरीर रूपी धाम, या शरीराला इथे कवीने धाम असे म्हटलेले आहे। मग माझं मन कुठे आहे? ह्या शरीर रूपी घरामध्ये माझं मन आहे। मग माझ्या ह्या शरीर रूपी मनामध्ये फक्त तुझाच वास राहू दे आणि हा वास माझ्या मुखातून नामस्मरणद्वारे अविरल असा राहू दे। म्हणून कवी काय म्हणत आहेत की माझी इच्छा आहे, कामना आहे की सकल कामना मावली, क्षणात पुरविल जी, की सगळ्यांची जो इच्छा पुरतो, कामना म्हणजे इच्छा, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, की हे माऊली, ईश्वराला इथे माऊली म्हटलेले आहे की क्षणात पुरविल सकल कामना, तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो। मग माझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण करत असताना तुझे नामस्मरण माझ्या या मुखातून नेहमी होऊ दे। शरीर रूपी घर तुझ्या नामस्मरणाने काय होऊन जाऊन दे? कुशल, कुशल म्हणजे पावन। तर माझं हे शरीर रूपी जे काही धाम आहे, म्हणजे हे घर जे आहे माझं शरीर रूपी, तर ह्या देहामध्ये, ह्या शरीरामध्ये तुझ्या नामस्मरणाचा पवित्र वास राहू दे। मुखाद्वारे जे काही मी नामस्मरण करतो ती नामावली, नामावली म्हणजे नामस्मरणाची नित्य होणारी ती नामस्मरण, नामावली। आणि माझी तू काय करत असतो? क्षणाक्षणाला सगळ्या ज्या काही इच्छा असतात, माझ्या इच्छा काय कधी थांबत नाहीत, माझ्या कामना नेहमी तुझ्याकडे काही ना काही इच्छा करत असतो, माझ्या कामना तुझ्याकडे मागत असतो आणि तू क्षणात माझ्या सगळ्या इच्छा पुरवणारी अशी माऊली आहेस। कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी, कृपा करणे म्हणजे तुझ्या छायाचित्रामध्ये घेणे। जगत्रय निवास, जग म्हणजे हे सारे संसार, त्रय म्हणजे 3, निवास म्हणजे जिथे आपण वास करतो किंवा राहतो। तर बघा असं 3 त्रय, 3 लोक आपण म्हणतो की नाही, ह्या जगामध्ये 3 लोक आहेत। एक आहे स्वर्गलोक, दुसरा आहे आपण जिथे राहतो तो पृथ्वीलोक किंवा इहलोक, आणि तिसरा आहे पाताळ। मग ह्या तिन्ही लोकांमध्ये, जगामध्ये जे काही निवास करणारे, ह्या 3 लोकांमध्ये राहणारे
जे कोणी दास आहेत त्या दासांवरती तू नेहमी काय करतोस, कृपा करतोस, आणि ती कृपा तुझी तशीच सगळ्या दासांवरती, या जगावरती, या तिन्ही लोकांमध्ये निवास करणाऱ्या राहणाऱ्या सर्व दासांवरती तू अशीच कृपा करत राहा. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. निजा, निज म्हणजे जवळ, श्रित म्हणजे आश्रित, निज आश्रित जना. मग अशा तुझ्यावरती आश्रित असलेल्या ह्या जनतेला, ह्या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना तुझ्या निज ठेव. निज म्हणजे जवळ ठेवणे की नाही. तुझ्या ज्यांना तुझ्या आश्रयाची गरज आहे अशा सगळ्या निज आश्रित जनांना तू काय कर, सावरी म्हणजे सांभाळ, आधार दे. सावरणे, सावरी म्हणजे सावरणे, आधार देणे, सांभाळणे. प्रगट, प्रगट म्हणजे काय, दिसणे. प्रत्यक्ष, तर तू असं प्रत्यक्ष दर्शन देऊन तुझ्यावरती आश्रित असणाऱ्या या सर्व दासांवरती काय कर, तू दया कर. त्यांना सांभाळ, त्यांना सांभाळून घे, त्यांच्यावरती त्यांचा आधार तू बन. तर ह्या सगळ्यांचा अर्थ होतो की हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहू दे. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल, तुझ्या नामस्मरणाने पावन होऊ दे. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ तू पुरवतोस. तिन्ही जगामध्ये अर्थात स्वर्गलोक, इहलोक आणि पाताल या सर्व लोकांवरती राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, तुला शरण आलेल्या भक्तांवर सुद्धा तुझी कृपा होऊ दे. तू त्यांना आश्रय देताना तू सांभाळून घे. आता आपण ह्या रचनेमध्ये आलेल्या, पद्य रचनेमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आणि त्याचा भावार्थ समजून घेऊ आणि त्यानंतर मग पाठाखालील स्वाध्याय अभ्यासू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पद्य रचनेत आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. मुखिहरी देवाचे नामस्मरण. वसो वसुदेव वस्ती करू दे. कुशल धाम नामावली. कुशल म्हणजे शांत, धाम म्हणजे शरीररूपी घर, नामावली म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण. शरीररूपी घर परमेश्वराच्या नामस्मरणाने शांत राहू दे. सकल कामना, सर्व इच्छा आकांक्षा. माऊली मनात असणारी. जगत्त्रय निवास, तिन्ही जगात म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळात राहणारे. दासावरी, दास भक्त, प्रकट करणे, दिसणे. आता आपण ह्या पद्यरचनेचा अर्थ समजून घेऊया. देवाच्या नामस्मरणाचे, नामभक्तीचे महत्व सांगताना मोरोपंत म्हणतात, माझ्या मुखामध्ये हरीचे म्हणजेच परमेश्वराचे नाम सदैव राहू दे. माझे शरीररूपी घर परमेश्वराच्या नामस्मरणाने शांत राहू दे. परमेश्वराच्या नामस्मरणाने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा क्षणात पूर्ण होतात. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या दोन्ही लोकांतील भक्तांवर, दासांवर जशी परमेश्वराची कृपा असते तशी ही नामावली आश्रयासाठी आलेल्या लोकांना सावरून घेते. माऊलीप्रमाणे संकटकाळी धावून येते व सर्वांचे रक्षण करते. आता आपण पाठाखालील कृती स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1, आकृती पूर्ण करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिलेल्या आहेत. चरित्र संपन्न बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी त्या लिहायच्या आहेत. आणि पण तुम्हाला दिलेला आहे. सुरुवातीला आपण पाहूया. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी पाहूया. सुसंगतीत राहावे, सुविचार ऐकावे, बुद्धीचा कलंक झडावा. आणि ज्या गोष्टी टाळल्या पाहिजेत अशा कोणत्या गोष्टी, तर त्या आहेत विषय वासना नको, दुराभिमान नसावा, निश्चय ढळू नये. पुढचा प्रश्न आहे मन भव चरित्रावर म्हणजे इथे तुम्हाला मध्ये प्रश्न आहे मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. इथे तुम्हाला 4 वेगवेगळे चौकटीमध्ये उत्तर लिहायचे आहेत. प्रश्न आहे मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. पहिला आहे मनातील निश्चय ढळू देऊ नये, नंतर भजन करताना मन विचलित होऊ नये, नंतर मन मलिन होऊन देऊ नये आणि मन भवचरित्रावर परमार्थावर जळवावे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. इथे तुम्हाला प्रश्न दिलाय आणि आणि खाली 4 विकल्प दिलेले आहेत. त्याच्यातले असलेलं उत्तर शोधायचं आणि ते पुढे लिहून त्याला खाली पुन्हा अंडरलाईन करायचे आहे. तुम्ही इतर 10वी मध्ये आहात, हे तुम्हाला पूर्ण प्रश्न लिहून मग त्याच्या पुढे उत्तर लिहून त्याला अंडरलाईन करणं अपेक्षित असतं.
पाहूया आता आपण उत्तर. अ. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून 1. सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे. 2. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. 3. सतत आत्मबोध घ्यावा. आणि 4. चारधाम यात्रा करावी. तर याचं उत्तर येणार 2. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. तुम्ही ते उत्तर वाक्याच्या पुढे लिहायचं आहे आणि मग त्याला अंडरलाईन करायची, अधोरेखित करायचं. उत्तर क्रमांक 2. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. आ. सदंगरी कमळी दडो म्हणजे कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो. कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. 3. कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो. 4. कमळात मन लपून राहो. तर याचा अर्थ आहे ना उत्तर क्रमांक 2. सदंगरी कमळी दडो म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. उत्तर लिहायचं आहे त्याच्या समोर, वाक्याच्या समोर, आणि त्याला अधोरेखित करायचं, अंडरलाईन करायचं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. इथे गोष्टी दिलेल्या आहेत आणि विनंती पुढे लिहायचे आहेत. गोष्टी एक एक करून पाहूया. निश्चल, चित्त, दुराभिमान आणि मन. आता उत्तर पाहूया. निश्चयाची विनंती काय आहे ते कधीही ढळू नये. चित्त भजन करताना विचलित होऊ नये. 3. दुराभिमान सर्व गळून जावा. 4. मन मलिन होऊ नये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पहिला आहे 1. मती सद्युक्त मार्गी कळो. याचं उत्तर आहे कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजेच सत्कार्य करावे. 2. न निश्चय कधी ढळो. उत्तर आहे दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये. प्रश्न क्रमांक 5 काव्य सौंदर्याच्या संदर्भात आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारलेले आहेत. तर आता आपण एक एक करून पाहूया ह्या प्रश्नांचे प्रश्न आणि त्याची उत्तर. काव्य सौंदर्यामधील अ. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीचे रसग्रहण करा. तुम्हाला कवितेमध्ये एकतरी ओळी रसग्रहणासाठी येते, त्यामुळे प्रत्येक कवितेचं रसग्रहण करून ठेवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आशय सौंदर्य लिहायचं आहे, नंतर काव्य सौंदर्य लिहायचं आहे, नंतर भाषिक सौंदर्य. पहिला आशय सौंदर्यामध्ये तुम्ही लिहिताना त्या कविता कोणत्या कवितेतील आहे, कवीचं नाव लिहायचं आहे. पहिलं पाहूया आशय सौंदर्य. केकावली या काव्यग्रंथांची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरतवाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिलेली आहे. तणाव मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगित करावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना कवीने केलेली आहे. पुढे आहे काव्य सौंदर्य. उत्तर सुसंगती म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तींची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळीमध्ये व्यक्त झाला. सुजन वाक्य म्हणजे सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. पुढचा प्रश्न आहे भाषिक वैशिष्ट्य. पाहूया उत्तर. प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितलेले आहेत. साधकांनी चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11 आणि 13 मात्रेची आवर्तने असणारी हे केकावली नामाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. घडो जडो या यमक प्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. पुढचा प्रश्न आहे आ. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी भरतवाक्य या केकावलीमध्ये जनाला म्हणजेच लोकांना मोलाचा उपदेश केला आहे. सत्संग करून माणसांनी सन्मार्गाला लागावे. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे. स्वतःमधील स्वतत्व मनोमन ओळखावे. पुढील हे उत्तर पुढे कंटिन्यू आहे. आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणाचा त्याग करावा, दुराभिमान अजिबात बाळगू नये, आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये, मन शुद्ध करावे, आत्मज्ञान वाढवावे, आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात. अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणांमध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त केला आहे. पुढचा प्रश्न आहे ई. सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. सत्प्रवृत्त व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ते मनाने अतिशय निर्मळ असतात. सर्व प्राणीमात्रांबद्दल त्यांच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो.
त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्वाचे आहे. पुढील प्रश्न आहे ई. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. उत्तर. सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावे. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे. बुद्धी स्थिर ठेवावी. चंचलता सोडून द्यावी. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे. त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोरा मोठ्यांचा आदर करावा. त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावे. चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे. सद्विचारांचे वर्तन करावे. दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे. शक्यतो परोपकार करावा. आपल्या वागण्याने कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता, ही पद्यरचना इथे संपते. धन्यवाद.